राजकारणात आरोप प्रत्यारोप नवे नाहीत, पण जेव्हा जनतेच्या हक्काचा आणि संकटांचा प्रश्न येतो तेव्हा विधानसभेचं सभागृह कसं पेटून उठतं याचं जिवंत उदाहरण काल उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. राज्याचं पावसाळी अधिवेशन आणि बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊस, पण या पावसापेक्षाही मोठा राजकीय गडगडाट काल विधानसभेत पाहायला मिळाला. निमित्त होतं राज्यातल्या पूर परिस्थितीचं आणि समोर होते विरोधकांचे दोन सर्वात आक्रमक तोफ. गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि युवा नेते आदित्य ठाकरे. एका बाजूला जनतेचे प्रश्न आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधाऱ्यांची उत्तरं. या संघर्षात काल सभागृहाचा पारा थेट ऐरणीवरच पोहोचला. मुंबई उपनगर आणि विशेषतः वसई विरारमध्ये पुराचं पाणी लोकांच्या घरात घुसलेलं असताना, नागरिक संकटात असताना विधानसभेत या गंभीर आपत्तीवर अल्पकालीन चर्चा सुरू झाली. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाषणाला सुरुवात केली, पण नेहमीप्रमाणे शांतपणे बोलणं जाधव यांच्या डिक्शनरीतच नाही. राज्याचं एवढं मोठं संकट आलेलं असताना जबाबदार कॅबिनेट मंत्री सभागृहात कुठे आहेत? महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील कुठे आहेत? मदत आणि पुनर्वसन मंत्री कुठे आहेत? हा सवाल करत भास्कर जाधवांनी थेट सरकारला धारेवरच धरलं. तुम्ही जनतेच्या जखमेवर केवळ कागदी उत्तर देणार आहात का, असा संतप्त सवाल करत भास्कर जाधव यांनी सरकारला खिंडीत गाठलं. कॅबिनेट मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून विरोधकांनी आक्षेप घेतला तेव्हा सरकारतर्फे राज्यमंत्री जयस्वाल उत्तर देण्यास उभे राहिले. त्यांनी सांगितलं की मुख्य कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन हे आपत्ती व्यवस्थापनासाठी फील्डवर गेले आहेत आणि राज्य शासनाच्या वतीने मी उत्तर देणार आहे. पण हे उत्तर भास्कर जाधवांना शांत करू शकलं नाही. जाधव म्हणाले, जर राज्यावर एवढं मोठं संकट आहे आणि सरकारकडे दोन उपमुख्यमंत्री आहेत, तरीही जर चर्चा गुंडाळायची असेल तर मग आमचं तोंड बंद केलेलंच बरं. जाधव यांच्या या उपरोधिक टोमण्याने सत्ताधारी बाग चांगलेच अस्वस्थ झाले आणि सभागृहातील वातावरण अधिकच तापू लागलं. हा वाद सुरू असतानाच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि तिथूनच या वादाला एक अभूतपूर्व वळण मिळालं. सत्ताधारी बाकांवरून विरोध वाढल्याबरोबर शेजारी बसलेले आदित्य ठाकरे अत्यंत आक्रमकतेने आणि संतापाने जागेवरून उठले. एका बाजूला भास्कर जाधव कडाडत होते तर दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे यांनी थेट भातखळकरांवर बोट रोखलं. नीट बोला, तुमचं वय बघा, आम्हाला शिकवू नका, अशा कडक शब्दात आदित्य ठाकरेंनी भातखळकरांना झापलं. एका तरुण नेत्याचा हा आक्रमक अवतार पाहून संपूर्ण सभागृह स्तब्ध झालं. तुम्ही राम मंदिर लुटणारे आहात, तुम्ही आम्हाला काय सांगता, असं थेट आणि गंभीर आरोप करत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना थेट बॅकफुटवर ढकललं. पण मित्रांनो, या सगळ्या राजकीय राड्याच्या पलीकडे जाऊन जर आपण एक माणूस म्हणून विचार केला तर विधानसभेत घडणाऱ्या या घटना केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसतात. बाहेर महाराष्ट्रातला सामान्य माणूस बळीराजा, मुंबई पुण्यातला सर्वसामान्य माणूस पुराच्या पाण्यात अडकलाय. त्याच्या घरात अन्न नाही, वीज नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधींनी सभागृहात गांभीर्य दाखवणं गरजेचं असतं. भास्कर जाधव यांनी नेमका हाच मुद्दा मांडला. तुमच्याकडे बहुमत आहे म्हणून तुम्ही काहीही कराल का? हा कसला अहंकार? हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या प्रत्येक सामान्य नागरिकाच्या मनात आहे. जेव्हा जनतेचे प्रश्न हवेत विरतात तेव्हा अशा प्रकारे विरोधी बाकांवरून येणारा आवाज हा जनतेचा आक्रोश बनून समोर येतो. आदित्य ठाकरेंचा हा आक्रमक बाणा आणि भास्कर जाधवांचा अनुभव या दोन्ही तोफांनी आज सत्ताधाऱ्यांच्या मंत्र्यांची चांगलीच कोंडी केली. गिरीश महाजन आणि विखे पाटलांच्या अनुपस्थितीवरून सुरू झालेला हा वाद थेट राम मंदिराच्या आणि राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्याच्या मुद्द्यापर्यंत जाऊन पोहोचला. राजकारण कितीही तापलं तरीही जनतेच्या डोळ्यातलं पाणी पुसण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार, हाच मोठा प्रश्न असे आज दिसून आले. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधवांच्या या कडक अवतारावरून तुम्हाला काय वाटतं? सत्ताधाऱ्यांनी दिलेलं उत्तर योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोखठोक आणि सरळ सोप्या राजकीय घडामोडींसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.